आणि आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूया। महायुतीचे जागा वाटप जवळपास निश्चित। 20 ऑगस्टला अंबाबाईचे दर्शन घेऊन तीनही पक्षांचे प्रमुख फॉर्म्युल्याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता। उदय सामंत यांची माहिती। पृथ्वीराज चव्हाणांचे वक्तव्य दुर्लक्ष करण्यासारखं नाही। महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांचे संकेत। ज्याचे अधिक उमेदवार निवडून येतात त्याचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान। सांगाल त्या ठिकाणी म्हणाल त्या चॅनलवर मी तुमच्या उत्पन्न स्रोतावर चर्चा करायला तयार। फक्त चर्चासत्रामधून पळून जायचं नाही। सूरज चव्हाण यांचं अंजली दमानी यांना प्रति आव्हान। तुम्ही निळा शर्ट घातलात तुमच्याकडे महिला आकर्षित होतील का? अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटवरून पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांचा टोला। तर मी रंगात अडकत नाही, मी याकरता राजकारणात आले नाही। अजितदादांच्या गुलाबी जॅकेटवरून सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। जीवाला धोका असल्याचं सहकाऱ्यांनी सांगितलं, पण माझ्या बहिणींच्या राखीचं सुरक्षा कवच माझं संरक्षण करेल। अजित पवार यांची प्रतिक्रिया। बीडमधील घटनेशी आमचा संबंध नाही सांगितलेलं तरीही कशाला आव्हान देता? आम्हाला धमक्या देता। अहमद शाह अब्दालीला धमक्या द्या। संजय राऊतांचं राज ठाकरेंना आव्हान। राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याआधी मनसे आक्रमक। विदर्भ दौऱ्यामध्ये ताफा अडवल्यास तिथे चोप देणार मनसैनिकांचा इशारा। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेताच्या बांधावर जात महिलांशी संवाद साधला। अजित पवारांकडून लाडकी बहीण योजनेविषयी विचारपूस तर मुख्यमंत्री शिंदेंकडून सोयाबीन शेतीची पाहणी।